आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। सांगलीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर कॅफेच्या विरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी आंदोलन केलं होतं। या प्रकरणी या धारकऱ्यांना जवळपास 16 धारकऱ्यांना अटकसुद्धा झाली होती। यांचा जामीन झालेला आहे। मात्र आता शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जे प्रमुख आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत नितीन चौगुले यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। नेमके त्यांचे आरोप काय आहेत आपण जाणून घेऊया। नेमके आरोप काय आहेत तुमचे? जी काल आंदोलन झालं आणि जो उद्रेक झाला याला जबाबदार, कारण गेल्या वर्षापासून जे निवेदनं देऊन ह्या संदर्भातली माहिती सगळी आपण देत होतो आणि त्याची दखल न घेतल्यामुळं सांगलीमध्ये अशा 2 घटना झाल्या। या 2 घटनेमध्ये काल जो गुन्हा LCBने दाखल केला आहे स्थानिक पोलीस गुन्हा अन्वेषणने, त्या गुन्ह्यामध्ये पॉक्सकोमध्ये या कॅफे चालकाला सहआरोपी केलेला आहे। म्हणजे जर हा कॅफे चालक याच्यामध्ये सहआरोपी आहे तर त्याला पाठीशी घालणारे अधिकारीसुद्धा तेवढेच या घटनेला जबाबदार आहेत। कारण वेळोवेळी माहिती देऊनसुद्धा त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हाकेवर अंतरावर असणारे 20-25 कॅफे आहेत तरीसुद्धा कारवाई होत नसेल। या आत्ताच्या PIच्या पूर्वीचे जे मोरे PI त्या ठिकाणी होते त्यांनाही वारंवार त्यावेळी आम्ही माहिती दिली, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। त्याचबरोबर आत्ताचे जे PI आहेत त्यांनीसुद्धा इथं आल्यापासून कुठलीही कारवाई या कॅफेंवरती केलेली नाही। म्हणून हे PI मोरे आणि PI ओमासे, त्याचबरोबर या आमच्या 16 कार्यकर्ते जेव्हा ताब्यात असताना चुकीच्या पद्धतीचं गुन्हेगारासारखं वागवणारे आणि त्याचबरोबर सूत्रधार म्हणून संस्थापक अध्यक्षाचं नाव घ्या असं प्रेशर करणारे आणि या कॅफे शॉपना सगळ्यांना पाठीशी घालण्यासाठी या आंदोलन झालं म्हणून याच्यावरचा राग काढणारे कुंभार साहेब, अशा सगळ्यांवरती कारवाई करावी। या सांगलीमध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशन आणि सांगली पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी अवैध व्यावसायिकांकडून कलेक्शन करणारे प्रशांत माळी आणि गौतम कांबळे या दोघांचा पूर्ण CDR तपासून या कॅफे शॉप चालक मालकांचे नंबर याचा शोध घ्यावा। या कॅफेच्या बाहेर असणारे CCTV फुटेज चेक करावे। या कॅफेसमोर असणारे सरकारी CCTV फुटेज चेक करावे। यांचं येणं जाणं तपासावं आणि या दोघांचे चौकशी करून या सगळ्या अवैध कॅफे शॉपला जबाबदार असणारे हे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कारवाई करावी। यासाठी लवकरच आम्ही आपल्या सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख, अतिशय चांगले प्रामाणिक अधिकारी आमचे संदीपजी घुगे साहेब यांची भेट घेऊन त्यांना आम्ही लवकरच हे निवेदन देणार आहोत। मात्र आत्ता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन करत आहोत। मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही व्यापक असं जन आंदोलन उभं करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे। काल आपलं आंदोलन सुरू झाल्यापासून मी मुद्दाम आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं नाव मगाशी घेतलं आहे, मात्र अनेक सांगलीतील मान्यवर राजकीय नेते म्हणजे ज्याच्यामध्ये श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज, राजमाता कल्पनाराजे भोसले आईसाहेब, चंद्रकांत दादा पाटील, संजय काका पाटील, विशाल दादा पाटील, अरुण अण्णा लाड, आमदार सुधीर दादा गाडगीळ, नीताताई केळकर, नितीनजी देशमाने, जिल्हा कार्यवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याचबरोबर माजी आमदार नितीन राजे शिंदे, मोहन वनखंडे सर, समित कदमजी, गीतांजली ढोपे पाटील, स्वातीताई शिंदे, मनोहर काका सारडाजी, सतीश मालुशेठ, मनोज भिसे, सचिन भाऊ पाटील, प्रशांत सदामते, अमर पडळकर, सुभाषराव वायदंडे, त्याचबरोबर या समाजातील सर्व प्रतिष्ठितांना घेऊन माननीय श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांना सांगलीमध्ये बोलवून त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थिनींचे जे पालक आहेत त्यांना घेऊन आम्ही यांच्या विरोधात अवैध कॅफे शॉपच्या विरोधात आणि या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या विरोधात लवकरच सांगलीमध्ये भव्य असा मोठा मोर्चा काढू। नक्कीच बघतो की आपण पोलीस अधिकाऱ्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर व्यापक असं आंदोलन उभा करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। कॅमेरामन राहुल सोबत रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, सांगली।